पायाचा इथून खाली तळपायाची आग होती, दुखते, ते चमक निघते, बोट अशी रात्री जड झालेली वाटते आणि रात्रभर पाय असे लावायला लागते, जास्त वेळ उभं राहता येत नाही, चालतानीच वरपडा होतो. अच्छा, म्हणजे चालताना बॅलन्स जातो, पायाला काढायला त्रास होतो. म्हणजे असं जास्त वेळ हे नाही, आणि असं जर वर ठेवलं ना 2 मिनिटं असं दाबून तर मग खाली ठेवता येईल. खाली ठेवतो. हां, याचा त्रास म्हणजे नसा आहेत ना पूर्ण ठसठस करतात रात्रभर पायाचं. हां, माझा सुद्धा हाताचा स्पर्श नाही होत, म्हणजे करून देत नाही, असं टच नाही करून देत. टच नाही करून. दुसरं जवळ आलं तरी मला भीती वाटते बाहेर टच म्हणून मी आपल्या लांब जवळ असं जिना चालताना हे गुडघे जसे नाही का गणल्यावर कसं असं जरा जास्त त्रास होतो चालायला. मी तर असं पूर्ण दोन्ही साईडने पॅक झाल्यावर सारखं वाटतं. किती दिवस झाला हा त्रास? आता मला जवळजवळ वर्ष झाले. वर्ष झालं. काय काय उपचार केला? सगळे उपचार केले, सगळ्या डॉक्टरांकडून आयुर्वेदिक गोळ्या खाल्ल्या आहेत. डॉक्टर काय म्हणतात, कसं म्हणतात? डॉक्टरांनी सांगितलं पायात म्हणजे कॅल्शियम कमी झाले, आपलं युरिक ॲसिड वाढले, त्यामुळे त्रास होते. त्याच्यामुळे त्रास. हां, मग त्याच्यावरच पण गोळ्या खाल्ल्या, सगळं केलं. सगळ्यात 2-3 दिवस ॲडमिट, 2 महिन्यातून ॲडमिट व्हायचो. म्हणजे काय तेवढं पुरतं बरं वाटायचं. घरी गेलो 2 दिवसांनी परत चाललं. नाही, कोण सांगितलं? इथं आमची मामाची आजी ती आले होते, हां, तर त्यांना फरक पडला. त्यांच्या वाडीतले बरेच जण आले होते, सगळ्यांना पडलं. त्याच्यामुळे त्यांनी मला फोन केला होता, तू एकदा तिकडे जाऊ दे, म्हणून मी आलो. वय किती भाऊ? 27. 27. बरं, मला जिना चालून दाखव बरं कसं. जे खालं आधार घ्यायला लागतो. आधार घ्यावं लागतं, आणि आधार नाही घेतला तर आधार नाही घेतल्यावर मग जोखंडे जातात आजू, हां, तोल जातो. बरं वाटेल का माझं? तोल आता हे केल्यावर फर्स्ट टाईमच करत आहे. फर्स्ट टाइम. आता काहीच आहे, इलाजच कोणत्या डॉक्टरचा होत नाही. मी चांगल्या डॉक्टरांना बोलतो. आजीने आजी तिला पण फरक पडला ना, नाही तर आजी पण आजी रात्रभर मांडी घालून झोपते. असं सपाट नाही झोपता येत. सपाट झोपलं ना का पाय सारखे मग असे माडे घालून कसं झोपता रात्री? दाखव मला. सोप बसायचा, मग ते असं हे करून असं रात्रभर असंच म्हणजे एका हाताने हे खाली चालूच आहे, जेवताना पण एका हाताने खाली चालूच आहे. काय चालू दाबायचं? म्हणजे जेवताना पायालाच हात लावायचं. फक्त पायाला बसलं तरी माणसांमध्ये तरी दोन्ही हाताने खाली चालू. दाबलं तर काय होतं मग पायाला? दाबलं तर थोडं बरं वाटतं ना, असं म्हणजे चमक निवड निघते. नाही तर झोपायचं असं बसूनच? असं बसून आता मी जवळजवळ वर्ष झाली बसून झोपतो. बसून झोपतो? मांडी घालून, ते पण अर्धवट झोप. हे चमक जर निघली ना डायरेक्ट जागी ती किती झोपत असून झोपत नाही मला पूर्ण. अर्धवट झोप, बाहेर जे काय चाललंय सगळं ऐकायला असते, फक्त झोपलेलं असतं. सरळ नाही झोपतात? सरळ नाही, सरळ झोपलं का इकडे कळ लागते कमरेला. हां. नाव काय बोला? किरण तोत्रे. फरक पडत माझ्या का? बघू आता एवढे भारी डॉक्टर केलं. मी चांगले डॉक्टर केले, सगळे एवढे डॉक्टर इकडे तिकडे, पण काय फरक नाही. किती खर्च झाला अंदाजे? आत्तापर्यंत लागले ₹1,00,000 झालं वर्षभर. हे कोणी सांगितलं नाही डॉक्टरला तिकडे गेलं, पण काही फरक नाही म्हणून. माझ्याकडे पडत? बघू आता काय होईल. ठीक आहे. किती वाजले आता? 2:30. हां, 2:30. 2:32 करायचं सगळं. ठीक. 2:39. 2:39. आता जिना चढ बरं. ये घाल. बरं वाटतंय? गुडघे गुडघे पण किती दुखत आहे? गुडघे आता दुखतच नाही. बंदच झाले? हां.